नऊ उद्योजक कार्यशाळेचे समाजसेवक आनंद घाणे यांच्या हस्ते उद्घाटन। कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे। यातील साम्रद, चांदण व्हॅली, कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड, रतनगड, अमृतेश्वर, वीर राघोजी भांगरे जलाशय, रंधा फॉल, कोकणकडा असा निसर्गाने नटलेला पूर्ण परिसर पर्यटकांना भुरळ घालत आहे। पर्यटकांच्या दृष्टीने व्यवसायांना चालना मिळावी यासाठी घाटकर इकोसिटी येथे स्वप्नपूर्ती फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या नवउद्योजक कार्यशाळेचे उद्घाटन समाजसेवक आनंद घाणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। या कार्यक्रमात समाजसेवक आनंद घाणे, स्वप्नपूर्ती सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष सचिन काकडे सर, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव संगबोर, देवीदास खडके, सुनील पवार, उपसरपंच काळू बांडे, किसन वाघमोडे, रमेश खडके, कृष्णा सोडणर, राहुल बांडे, प्रशिक्षक प्रभाकर काकडे सर, प्रशिक्षणार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी घाटगर, साम्रद, शिंगणवाडी, उडदावणे आदी परिसरातील प्रशिक्षणार्थी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात प्राध्यापक सचिन काकडे, संस्थापक अध्यक्ष स्वप्नपूर्ती फाउंडेशन, देवीदास खडके, सोमनाथ गव्हाले, काशीनाथ खोले, बाजीराव संगबोर, उपसरपंच काळू बांडे, कृष्णा सोडणर सर व प्रशिक्षक प्रभाकर काकडे सर यांनी मनोगत व्यक्त करताना नवउद्योजक प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले। या 2 दिवसीय कार्यशाळेत केंद्र व राज्य शासनाच्या विविध उद्योग व रोजगार योजनांची सविस्तर माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। माझे सर्व उद्योजक आणि ज्यांना स्वप्नपूर्ती फाउंडेशन युवा नेतृत्व आणि त्यांच्या स्वप्नामध्ये जे साकारते ते असं सचिन काकडे सर आणि ते मुळात प्राध्यापक आहेत आणि त्यांचे वडील केंद्र प्रमुख म्हणून ते रिटायर झाले आणि फॅमिली पण म्हणजे मंडळी पण कुठेतरी सर्व्हिसला आहेत त्यांच्या आणि त्यांनी आतापर्यंत आपल्या आदिवासी भागामध्ये तरुण युवकांना, महिलांना, बचत गटांना जे नवउद्योजक म्हणून ट्रेनिंग देण्याचं त्यांच्या मनापासून काम करतायत। हे त्यांच्या कामाची कंस न करता यापुढेही त्यांनी आमच्या आदिवासी भागात नव्हे तर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागात जाऊन उद्योजक बनावं असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्याही पुढे जाऊन सांगतो की आमचे जे सहकारी आहेत बाजीराव संगबोर, सुनील पवार, परम काळे असतील, आपले उपसरपंच बांडे सर असतील, आपले साम्राज्य सर्व उद्योजक असतील जे आज ट्रेनिंग घेणार आहेत, या सर्वांच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला जिथं अडचण येईल, बँकेत असो, आदिवासी विभागात असो, तहसील कचेरीमध्ये असो, कलेक्टर कचेरीमध्ये असो, व्हिडिओ ऑफिसमध्ये असो, रस्त्यांपासून वैयक्तिक लाभापर्यंत, वैयक्तिक लाभापासून सामाजिक कार्यापर्यंत जिथं तुम्हाला अडचण भासेल तिथं आम्हाला नक्कीच कॉल करा। आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत। आम्ही वसा घेतला टाकणार नाही आणि तो वसा पुढे नेण्याचं काम तुमच्या माध्यमातून होणार आहे। तुम्ही जेवढं सहकार्य कराल तेवढं आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना देण्याचं काम नक्कीच या सर्वांना करू। यासाठी कुठंतरी संघटनेची, कुठंतरी संस्थांची आपल्याला गरज असते। आता सर मगाशी म्हटले का आपल्याला गरीब मुलांना कोणती तरी पुस्तकं देऊन कुठंतरी न्यायचंय। माझं स्वप्न आहे सर का एखादी अशी संस्था आणा, एखादं असं कोणी आम्हाला आदिवासी भागामध्ये कोणी डोनर असते, संस्था असते। मी काके सरना बोललो, सचिनला बोललोय, आता ते सचिन घेणं नाव चांगलं वाटत नाही, ते प्रोफेसर आहे, तर त्यांना बोललोय का कुठंतरी आमच्या मुलांना, शालेय विद्यार्थ्यांना, 11वी ते 12वी मुलांना जर आपल्याकडून काही संस्थांमार्फत उद्योगांच्या प्राथमिक माहितीसाठी त्यांचं स्किल पुढे नेण्यासाठी आपल्याला कुठे कार्य करायचं आहे आणि ते कार्य करत असताना मुलांना छोटी भेट का होईना पुस्तकाच्या स्वरूपामध्ये ती द्यावी। लोक ब्लँकेट वाटतात, थंडीचा बचाव होतो सर, पण ज्ञानाची जर पुस्तकं वाटले तर मला वाटते आमच्या 11वी 12वीच्या पिढ्या नक्कीच पुढं विज्ञानाच्या दृष्टिकोन घेऊन मोठे शास्त्रज्ञ बनतील
मोठे उद्योजक बनतील, मोठे व्यावसायिक बनून महाराष्ट्राला नव्हे तर भारताला पुढे नेण्याची ताकद आमच्या आदिवासी भागातील तरुण नक्कीच पुढे नेतील. कालच मी एक बातमी बघितली, मला वेळ नाही वाटला, का आपल्या मुलांचा जो सत्कार राजूरमध्ये झाला, एमपीएससी यूपीएससी पास झालेले विद्यार्थी आहेत आपले. आपण कुठं कमी नाही आदिवासी, आपण कुठं कमी नाही आदिवासी, पण आपला नुकंड आपल्याला पुढे येऊन देत नाही. आपला मी पण कुठंतरी बाजूला ठेवा, अहंकार बाजूला ठेवा. नक्कीच तुम्ही एमपीएससी यूपीएससी करून पुढं तुमच्या मुलांना नेण्याचं काम नक्कीच तुम्ही कराल, अशी मी सर्वांना विनंती करतो. आपल्या पाल्यांना जपा, आपल्या पाल्यांना पुढे नेण्यासाठी शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून त्यांना कुठंतरी एमबीबीएस करा, कुठं इंजिनियर करा, कुठं सीए बनवा, कुठं ऍग्रीला पाठवा, ऍग्रिकल्चर मध्ये गेले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण पुढे पोहोचलं पाहिजे. निसर्ग आपल्याला भरभरून देतोय पण आपण घेत नाही, ही सर्वात वाईट परिस्थिती आपल्याकडे. निसर्ग खूप आपल्याला देतोय, विज्ञानातून पण निसर्ग शिकवतोय. पशु पक्ष्यातून आपण टुरिझम जास्त घडवू शकतो. असं नाही की आपण काहीच करू शकत नाही. आपल्याकडे पाणी तेवढं मुबलक आहे, टुरिझम वाढवण्यासाठी आपण पशु पक्ष्यांची इकडं जर वसाहत तयार केली तर आपण वन्यजीव अभयारण्याला नक्की विनंती करणार आहे. आणि त्या अभयारण्य जे आर्यपो आहेत गावी साहेब, सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना आपल्याला जे हॉल उपलब्ध करून देत आहेत ते पाटील साहेब यांचं मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करून त्यांचंही मी अभिनंदन करतो. यापुढेही आपल्याला त्यांचं सहकार्य मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडे नेहमी सतत आग्रह मागणी करणार आहोत. तर हा दृष्टिकोन पुढे नेत असताना तुम्हाला जिथे जिथे अडचणी येतील, तुमच्या मला वाटते जवळजवळ 70 ते 75% जणांना माहीत असत का आपण माझ्या कामाची प्रशासन दखल घेऊन बरेच ठिकाणी आपण कामं केलेली आहेत. तुमचे साम्राज्य गाडी असेल, रतनवाडची गाडी असेल, तुमचे खड्ड्यावरील काम असेल, मला वाटतं रिंग रोडचे सर्वात जास्त कामांचा मी आढावा घेऊन काम चांगल्या पद्धतीने मार्ग लावलेलं आहे. आता याच्यात ते तुम्हाला किती लोकांना माहीत नाहीये का प्रत्येक ठिकाणी घरकुलाचे प्रश्न असतील, तुमचे पिओकडचे शेपटीचे घर असतील, नवउद्योजक म्हणून ज्यांनी गिरणीसाठी, ज्यांनी किराणासाठी जे काही प्रकरण केले ते काढून घेण्याचं काम मी बरेच ठिकाणी केलेलं आहे. आता आपले बांडे सरांना एक अडचण आली होती, आता सहज आता आठवलं म्हणून बोलतो, तर त्यांनी नुसता फोन केला होता. मी ओळखत नव्हतं त्यांना, बरोबर ना, नुसता फोन केला होता, तर असं अडचण आहे माझ्यावर असं दिसतंय. ते पण काम